हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 11। ठीक आहे, काय क्वेश्चन बघा, फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर इनटू द प्राइम। आपल्याला काय करायचं आहे, नंबरचे फॅक्टरायझेशन करायचं आहे। ठीक आहे, त्याला बघा कसं सॉल्व करायचं। तर काय दिलं आहे, फर्स्ट 32। तर हे 32ला अशा फॉर्ममध्ये आणायचं। आता 32 प्राइम नंबर आहे का? नाही आहे, कंपोजिट नंबर आहे। जोपर्यंत फॅक्टराइज करायचं तोपर्यंत प्राइम नंबर येत नाही। ठीक आहे, आता बघा 32 कोणत्या टेबलमध्ये येते? 2 मल्टिप्लाय बाय 16, 16 टू द 32 येते। ठीक आहे, आता 2 प्राइम नंबर आहे आपला, पण 16 आहे का? नाही। 2चे फॅक्टर पडतात का? नाही पडले। इथे काय पडतील? 2 मल्टिप्लाय बाय 1 एवढंच होईल, पण 16चे करू शकतो 2 ॲज इट इज। 16चे फॅक्टर काय येतील? 8 टू द 16 येते। ठीक आहे, आता हा 2 ॲज इट इज आणि हा 2 पण मी काय करते, समोर घेते ॲज इट इज। आता 8 परत कोणता नंबर आहे? कंपोजिट नंबर आहे। 8चे फॅक्टर काढू शकतो। काय येतील 8चे फॅक्टर? 4 टू द 8, 4 मल्टिप्लाय बाय 2। ठीक आहे, आता बघा हा 2 ॲज इट इज, हा 2 ॲज इट इज, हा पण 2 ॲज इट इज। कारण 2चे फॅक्टर काढू शकतो का? नाही, कारण तो प्राइम नंबर आहे। याचे आता याच्यानंतर फॅक्टर पडत नाही, पण 4चे पडू शकतात। 4 काय? कंपोजिट नंबर। काय येतील 4चे फॅक्टर? मग 2 टू द 4। ठीक आहे, काय आला आपला आन्सर? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2। सर्व प्राइम नंबर आले, म्हणजे हे झालं आपलं 32चे फॅक्टर। हे आपले 32चे फॅक्टर झाले। ठीक आहे, समजले? अशाच प्रकारे आपल्याला सर्व सॉल्व करायचे आहेत। बघा सेकंड नंबरचं काय आहे? 57 आहे। आता बघायचं, यासाठी तुमचे टेबल थोडेसे तरी लर्न पाहिजे। आता 57 कोणत्या टेबलमध्ये येते? 57 येते 19च्या टेबलमध्ये। कोणते? 19 3 जा 57, जिस काय येतील फॅक्टर? 3 मल्टिप्लाय बाय 19। आता बघा 3 कोणता नंबर आहे? प्राइम नंबर आहे, आणि 19 पण प्राइम नंबर आहे। याचे फॅक्टर पडू शकतात का? नाही, म्हणजे हे याचे फॅक्टर झाले एवढे। ठीक आहे, बघा नेक्स्ट नंबर आहे 23। द 23 कोणता नंबर आहे आपला? प्राइम आहे की कंपोजिट आहे? प्राइम नंबर आहे। 23 कोणत्याच टेबलमध्ये नाहीत, म्हणजेच काय? 23 मल्टिप्लाय बाय 1। आता हे झाले याचे फॅक्टर। याच्यानंतर काही करू शकतो का आपण याचं? नाही। बघा 4 नंबर काय दिलेला आहे? 150 दिलेला आहे। 150चे फॅक्टर काय येतील? 150 कोणत्या टेबलमध्ये येते? 150 75च्या टेबलमध्ये पण येतो। काय ते? 2 मल्टिप्लाय बाय 75। द 2 कोणता नंबर आहे? प्राइम नंबर। 75 आहे का? नाही। 75चे फॅक्टर करू शकतो। 2 मल्टिप्लाय बाय 75 कोणत्या टेबलमध्ये येते? 25च्या टेबलमध्ये येते। काय ते? 25 3 जा 75। ठीक आहे, आता 2 पण प्राइम नंबर आहे, 3 पण प्राइम नंबर आहे, पण 25चे फॅक्टर करू शकतो। हे नंबर ॲज इट इज लिहिते 2 मल्टिप्लाय बाय 3। 25चे फॅक्टर काय येतील? 5 5 जा 25, 5 मल्टिप्लाय बाय 5। आता हा 5 पण प्राइम नंबर आहे आणि 5 पण प्राइम नंबर आहे। हे झाले आपले 150चे फॅक्टर। ठीक आहे, समजलं? बघा 260 काय ते? याचे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 108। आता 2 प्राइम नंबर आहे, 2 ॲज इट इज। 108चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 54। आता परत हे 2 ॲज इट इज। 54चे फॅक्टर काय येतील? 2 मल्टिप्लाय बाय 27। तर 2 प्राइम नंबर आहेत म्हणून हे सर्व 2 आपण काय राहू देऊ? तसेच राहू देऊ। पण 27चे फॅक्टर काय येतील? 3 मल्टिप्लाय बाय 9, 9 3 जा 27। परत काय येतील? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 ॲज इट इज। 9चे फॅक्टर 3 3 जा 9। हे झालं आपले फॅक्टर। बघा 208 काय येईल? 2 मल्टिप्लाय बाय 104। तर 2 ॲज इट इज। 104चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 52। 2 मल्टिप्लाय बाय 2, 52चे फॅक्टर काय येतील? 2 मल्टिप्लाय बाय 26, 26 टू जा 52। 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 ॲज इट इज, आणि 26चे फॅक्टर काय येतील? 13 टू जा 26। आता बघा हे 2 तर प्राइम नंबर आहेच, आणि 13 पण काय? प्राइम नंबर। याच्यानंतर फॅक्टर पाडू शकतो का? नाही। हे झाले आपले फॅक्टर। ठीक आहे, बघा काय 7 नंबर 765। आता आपल्याला माहिती नाही कोणत्या टेबलमध्ये येते। हे छोटे नंबर होते तर आपण सांगू शकत होतो। ठीक आहे, आता याला बघा मी या मेथडने करून दाखवते एकदा। 765 बघा 2ने डिवाइड होते का हा नंबर? कम्प्लिटली डिवाइड होते का?
2ने नाही होत, 3ने होईल का? यस 3ने होते. काय ते 200 आहे. जर या नंबरला आपण 3ने डिवाईड केलं, बघा इथं करून दाखवते 765. 3 to the 6, 7 minus 6 1, हा 6 खाली आला. काय 3 5 जा 15, काय ते 16 minus 15 1, आणि हा 5 खाली आला. 3 5 जा 15, 255. कम्प्लिटली डिवाईड झाला 3ने डिवाईड केलं तर. ठीक आहे. आता ह्या परत या नंबरला कितीने डिवाईड करायचं? 3ने का होते का बघूया. हे रफ वर्कमध्ये करायचं. 255 बघा काय 3 8 जा 24, काय 25 minus 24 1, आणि 5 खाली आला. 3 5 जा 50, म्हणजेच काय आलं आपलं 3ने जर डिवाईड केल्या नंबरला आता 85. आता 85 3ने डिवाईड होते का? 3 2 जा 6, 8 minus 6 2, आणि हा 5 होते का कम्प्लिटली? नाही होत. ठीक आहे. तर आता आपण याला कशाने करू शकतो? 85ला 5 नेऊ शकते 85, कारण 1 प्लेसला काय आहे 5. 85ने बघा 5 1 जा 5 करायचे 3, आणि 5 खाली 5 7 जा 35, म्हणजेच कशाने होते डिवाईड? 5ने. काय आले तर 70. आता 17 कोणत्या टेबलमध्ये येते का? नाही आहे, म्हणजेच कशाने करावं लागेल? 17. म्हणजे आपले फॅक्टर काय येतात? 3 × 3 × 5 × 70. ठीक आहे. समजलं? जर हे असं नाही केलं, ह्या मेथडनी पण करू शकतो. ठीक आहे. बघा 342 काय येईल? 2 × 171, 2 × 171चे फॅक्टर 3 × 57, 2 × 3 × 57चे फॅक्टर 3 × 19. ऑल इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. बघा 377 काय येईल याचे फॅक्टर? 30 × 29 डायरेक्ट, कारण हे कोणत्याच टेबलमध्ये नाही आहे. 559चे फॅक्टर 30 × 43. ऑल दोन्ही पण काय आहेत? प्राईम नंबर आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे इथं मी प्रॅक्टिस सेट नंबर 11 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.